अनिकेत आणि हेमंतने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली सुरुवात केली होती, चांगली बॅटिंग केली होती. अनिकेतने खास करून सेकंड ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय. डीप मध्ये खेळाडू खूप मागे उभा आहे आणि जोपर्यंत ते पोहोचेल चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. आणि चौकारने खातं उघडलंय स्ट्राईक एंडला अनिकेतने. धावसंख्या 5. नागपूरला गेला, ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मध्ये फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे पूर्ण होतात फलंदाजाकडून. 2 धावांची मदत. धावसंख्येत भर, धावसंख्या 7 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, एकमेव षटक आणि 4 षटकांचा सामना आहे सेकंड राऊंड मध्ये. आणि 7 धावा आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी. आता मात्र पहिल्या विकेटसाठी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये कुठल्याच फलंदाजांनी. शॉर्ट ऑफ लेंथ, थोडासा खाल्ला होता चेंडू. अनपेक्षित आपण बघतो हा चेंडू बाउन्स झाला होता, म्हणजेच टप्पा पडला तर जास्त चेंडू जास्त उंची घडत नाहीये. थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलंय, चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय दक्षितने. खूप चांगलं व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याकडे भेदकता आहे, वेग आहे प्रचंड गोलंदाजीमध्ये दक्षित. हो क्या बात आहे, लाजवाब लाजवाब गोलंदाजी. फलंदाजाला 2 चेंडूमध्ये अक्षरशः बांधून ठेवलंय. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक. हो, ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग करू शकत नाहीये आणि पंच इशारा करतात लेग बाईज. पाल लागून चेंडू डायव्हर्ट झालाय, षटक समाप्त होत आहे. अत्यंत इकॉनॉमिकल षटक. एक चौकार येऊन सुद्धा फक्त 8च धावा या षटकामध्ये गोलंदाज दक्षितने खर्च केल्या. सेकंड राऊंडची पहिली मॅच 1-1 सामना जिंकून वरती आले दोन्ही संघ. घेसरच्या विरोधात गौरीपाडा. नाणेफेक घेसर संघाने जिंकली. निर्णय घेतला की मी प्रथम गोलंदाजी करू आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 8च धावा इथे अंकित होऊ शकल्यात कस्तुरी 11 जयनुमान गौरीपाडा संघाच्या. पंचांच्या भूमिकेत राकेश आहे, राकेश कुंभार, जो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे पंचांच्या भूमिकेत. पडलेगावचा आमचे पंच आहेत हे. नंतर स्ट्रायकिंग एंडच्या आपण पंच बघतो म्हणजेच निरंजन सावंत कल्याणचे. डिसे पंच आहेत ते अनुभवी पंच रमाकांत पवार. बॉलिंग मार्कवर दुर्वेश मडवी, यंग सेशनेश क्रिकेटर. बॅटिंग असू दे, गोलंदाजी असू दे, फिल्डिंग असू दे, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते लेफ्ट आर्म आहे. जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असे खेळाडू आणि क्रिकेटच्या विश्वात, क्रिकेटच्या मैदानात तेव्हा ते ग्राउंडच्या आतमध्ये येतात किंवा खेळात रुजू होतात, ताकद त्यांची डबल होते, द्विगुणित होते, ती बघायला मिळते. दुर्वेश बॉलिंग मार्कवर मागच्या सामन्याचा सामनावीर. 44 धावांची एक विस्फोटक खेळी, त्यानंतर एक विकेटसुद्धा त्याने काढली होती. विकेट किपर सूरज फिल्डिंगच्या यशच्या मागून फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. सर्कलच्या मध्ये एकूण 4 खेळाडू आहेत, 2 मागे, विकेट किपरच्या एक फाईन लेग, एक थर्ड मॅन, एक गली आणि एखादा शॉर्ट कव्हर. बाकी सर्व खेळाडू सर्कलवर, सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर. पहिला चेंडू दुर्वेशचा. हो लाजवाब लाजवाब. वाईट थोडासा टाकलाय चेंडू, ऑप्शन थोडासा बाहेर, पायाला ब्रश होतोय. एक लॉंग ऑन ठेवण्यात आला, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आहे ऑन साईडला. डीप मध्ये एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप स्वीपर कव्हर, एक कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या थांबली आहे धावफलकावर 8 धावा. प्रभाकर मडवी साहेबांचं इथं आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे श्री देसाई चषकामध्ये. हो चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यांपासून तो वंचित ठेवतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय. स्क्वेअरमध्ये ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाजाकडे, हेमंतकडे. हेमंतकडे अनुभव खूप चांगला आहे, मोठा अनुभव आहे त्याच्याकडे. आणि बघायचं मात्र असं आपण बघतो गोलंदाज म्हणजे दुर्वेशला, त्याच्या अगेन्स्ट तो कशा प्रकारे तो फेस करेल. धावसंख्या सिंगल डिजिटमध्ये अजूनही 9 धावा धावफलकावर.
दुर्वेशपूरचा चेंडू हेमंत समोर. हो लाजवाब लाजवाब गोलंदाजी. रिलीज ऑफ डिलिव्हरीज मात्र खूप सरप्राईज आहे, याच्यात त्रिमात्र शंका नाही. दुर्वेश मडवीची रिलीज पॉइंटला जेव्हा त्याचा तो हात येतो, चेंडू रिलीज करतो, सरप्राईज करतो त्या मुवमेंटला की चेंडू कशा प्रकारे येईल, फलंदाज संभ्रमात पडतो. ही ओळख आहे खेळाडूची दुर्वेशची आणि आपल्या परफॉर्मन्सने आपलं नाव त्याने बनवलं आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे याची वाटचाल जी सुरू आहे थक्क करणारी आहे. पुढील चेंडू अनिकेतच्या समोर, धावसंख्या 10. समोरच्या ऑन साईडला प्लेस केलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी पुढे सरसाल तोपर्यंत एकदा ते कंप्लीट केली. एकच समाधान मानावं लागेल. चांगली फेकी, बॅकअप त्या ठिकाणी चांगला आहे आणि एकच समाधान मानावं लागेल ते फलंदाज अनिकेत मात्रेला. इकॉनॉमिकल गोलंदाजी, बॅट्समनला फलंदाजाला बांधून ठेवणारी गोलंदाजी. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं आहे ते दुर्वेश मडवणे या षटकामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत 3च धावा त्याने खर्च केले. एकही मोठा फटका नाही आहे पॉवर प्ले संपल्यानंतर गौरीपाडा संघाकडून. ऑन साईडला थोडंसं वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक थोडासा स्किट झाला होता. चांगली फेकी, रनआउटची संधी. प्रभाकर मडवी साहेबांनी मात्र एक पारदर्शक लावले गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. 2 धावा इथे पूर्ण होतात या चेंडूवर. दोन्ही संघांसाठी या पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी प्रभाकर मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या 2 धावा, धावसंख्या 13. पुढील चेंडू लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेव्हलला चेंडू उचलण्यासाठी येतोय, सरसावतोय आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत आणि 2 धावांची मध्ये धावसंख्या 15 धावा धावफलका. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी, अवघ्या 7च धावा या षटकामध्ये खर्च केल्या ते म्हणजेच दुर्वेश मडवीने. 7 धावांचं षटक विकेट मिळालं नाहीये आणि पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 15 धावांची पार्टनरशिप. 2 षटकांच्या अखेरीस गौरीपाडा संघ 15 धावा इथे मात्र कुठच्या मैदानावर. 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बॉलिंग बॉल करता मात्र सूरज मात्रे. पंचांना जावं लागेल ग्राउंडच्या आतमध्ये. सागर गायकवाड, आपण कुठे असाल तर या, किंवा हितेश गायकवाड, सागर गायकवाड दोघांपैकी एकाने प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये या. 2 षटकांच्या अखेरीस 7.5ची धावगती आहे. 7.5च्या गतीने धावा आले त्या 15 धावा धावफलकावर. 15 ऑन द बोर्ड. श्री देसाई चषक आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या बघायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. सूरज मात्रे बॉलिंग मार्क षटक क्रमांक 3 मध्ये. आतापर्यंत 2 षटकांमध्ये अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण बघितली. दक्षित असू दे, दुर्वेश असू दे, 2D आणि आता मात्र सूरज मात्रे. तीन लेफ्ट आर्म बॉलर या संघामध्ये आपण बघत आहोत. स्ट्राईक केला अनिकेत मात्रे. अजूनही मात्र एकही विकेट गमावलेली नाहीये. इथे मात्र पायाच्या मागून विकेट काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे जाते फाईनल मध्ये. इथे मात्र थोडंसं फंबल. 2दा प्रयत्न इथे करणार का बघायचं. चेंडूची फेक होते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे बाद होणार. रन आउट, विकेट डाऊन आणि पहिलाच धक्का लागलाय. एकदा तिथे कंप्लीट झाली होती. धावसंख्या 16 असताना पहिली विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपामध्ये. अनिकेत मात्रे बॅक टू डगआउट. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. बराच वेळ झाला आपण बघितलं की मोठे फटके आले नाहीयेत. एकमेव चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण बघितलाय. तो सुद्धा पॉवर प्ले मध्ये आला होता. चौकार आला होता पॉवर प्ले मध्ये दक्षिणच्या विरोधात. त्यानंतर एकही मोठा फटका मारण्याची संधी घेसर संघाने दिली नाहीये गौरीपाडा संघाला. आणि अशा मोमेंटला हा दबाव दूर करण्यासाठी बॅटिंगसाठी आता उतरतोय तो रवी मात्रे.
मोठमोठे षटकार मारणे, समोरच्या संघावर दबाव टाकणे, गोलंदाजांना मात्र प्रेशरने टाकणे, त्यांच्या विरोधात मोठे फटके मारणे त्यांची ओळख आहे. आणि बघायचं अशा मुवमेंटला तो सूरजच्या विरोधात काय नक्की पवित्रा घेणार आहे. tenniscricket.in वर स्पर्धा तुम्ही घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या श्री देसाई चषक 2026 क्रिकेट स्पर्धेमध्ये. (22 एकर 22 एकर कोला क्रिकेट ग्राउंड) या ठिकाणी आपण ही स्पर्धा बघत आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सूरज म्हात्रे तयार रवी म्हात्रेच्या विरोधात. हो हो, क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल भरपूर वळलाय, बाहेर निघतोय चेंडू आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स, दर्जेदार गोलंदाजी. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. रनआउट स्वरूपात विकेट मिळाली आहे या षटकामध्ये, सूरजच्या या षटकात. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम थोडासा. नवण्या चेंडूच्या खाली जज करतोय विथ ग्लेअर. गुड कॅच. भोपळाने फोडता तंबूत परतावं लागेल ते म्हणजेच रवीला. आणि एक मोठी विकेट मिळाली ती गोलंदाज सूरज म्हात्रेला. सो विकेट फॉर सूरज. दिस इज द बिग विकेट, बिग ब्लो. फलंदाज बाद होते या ठिकाणी रवी म्हात्रे. ज्या रवीने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता आपल्या बॅटमधून. 26 धाब्यांची विस्फोटक खेळी केली होती आपल्या संघासाठी अवघ्या 6 चेंडूमध्ये. त्याला मात्र इथे खातही न उघडता तंबूत पाठवून दिले ते सूरजने. आतापर्यंत असं पण चित्र बघितलं ज्या संघाने मात्र प्रथम बॅटिंग केली तो संघ मात्र उजवा ठरला होता स्पर्धेमध्ये. पण इथे मात्र आपण बघतोय प्रथम बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुटला आहे गौरीपाडा संघ. कस्तुरी जैन गौरीपाडा संघ जो बॅटिंग करतोय. अवघ्या 16 धावा धावफल करण्यापर्यंत 2 विकेट्स त्यांनी गमावलेले आहेत. बॅटिंगसाठी मयूर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. मागे जातो चेंडू. बाल बचावलाय. अत्यंत इकॉनॉमिकल षटक सूरज म्हात्रेचं. अजूनपर्यंत आपण बघितलं तर 1 मित्र धाव आलेली आहे, 1 रनआउट आहे, 2 डॉट आहे, 1 विकेट. लीडिंग एज आणि कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉर सूरज. मोर बॅक टू डग आउट. जस्ट 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफल करत फक्त. 2 षटकाकर धावसंख्या 15 होती. पहिल्या चेंडू या षटकातल्या 1 धाव आली, त्यानंतर 1 रनआउट झाला आणि त्यानंतर विकेट आणि विकेटच पडत गेलेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज केतन येतोय. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी इन्व्हाइट करतोय वाडेकर आणि देसाई. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी ताबडतोब रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार. बॅटिंगसाठी केतन आलाय फलंदाजी करण्यासाठी. नवीन आलेला फलंदाज केतन. 5 फक्त 1च धाव त्याने खर्च केले. 2 विकेट्स काढलेले आहेत. 1 रनआउट सुद्धा विकेट आपण बघतोय षटकामध्ये मिळालेली आहे या संघाला. आणि केतन आता स्ट्रायकिंगला बॅटिंगला येतोय. सूरज पुढचा चेंडू. हो, चांगला एक्झिबिशन, चांगलं टायमिंग केलंय. इम्प्रोवाइज केला हा फटका आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. 3 षटकाचे धावसंख्या 20 धावा धावफलकर. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता खूप वेळानंतर स्ट्रायकिंगला असेल तो हेमंत म्हात्रे. चौकारने खातं उघडले ते केतनने. धावसंख्येत बरं धावसंख्या 20. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण 3 विकेट्स त्यांनी गमावल्यात आतापर्यंत या इनिंगमध्ये. 1 रनआउट आणि 2 कॅच. तर एकूण आपण बघतोय ते म्हणजे 20 धावा धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस. 6.67 ची सरासरी मेंटेन करत असताना ही सरासरी खूपच कमी आहे, खूपच कमकुवत आहे.
आता निर्णायक षटकामध्ये गोलंदाज सज्ज होते. अजून एक लेफ्ट आर्म बॉलर दीप. 3D या संघात एक दक्षित, एक दुर्वेश आणि आता दीप. 3D. आतापर्यंत तिन्ही षटकांमध्ये चांगला कंट्रोल गोलंदाजीमध्ये. आणि बघायचं आता मात्र अजून एकदा दबाव टाकण्यासाठी दीपला इन्व्हाइट केलंय निर्णायक षटकामध्ये. पण समोर आता हेमंत उभा आहे. बघायचं हेमंत आता कशा प्रकारे उत्तर देईल निर्णायक षटकात 6 चेंडूमध्ये. वाडेकर देसाई संघ या, चला टॉससाठी या. पहिला चेंडू दीपचा, लेफ्ट आर्म बॉलर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू एज निघून मागे जातोय. हो, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धाव अजिबात घेतलेली नाहीये. सर्वच्या सर्व चेंडू आता मात्र निश्चितच हेमंतच खेळायचे आहेत, कारण धावा खूपच कमी आहेत. अशा मोमेंटला तुम्ही सेकंडमध्ये फाईट बॅक करू शकत नाही. त्यामुळे धावा आता मात्र बनवाव्या लागतील. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. हो, बॅक टू द बॉलर. अजून एक डॉट. इम्प्रेस केलं या षटकामध्ये गोलंदाजाने. दोन्ही चेंडू हेमंत सारख्या कसल्या मुरल्या फलंदाजासमोर ज्याप्रमाणे त्याने टाकलेत, अत्यंत वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. चांगली सुरुवात आहे षटकामध्ये. ओहो, व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट. चेंडू सरस इमारशी बाहेर षटकार. धावसंख्या 26. दीपदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघात मात्र उतरेल तो म्हणजेच नेक्स्ट मॅच मध्ये. आणि त्या संघाचा संघनायक सिद्धू इथे आलेला आहे. पुढचा चेंडू, धावसंख्या 26. फुल टॉस आहे. असे चेंडूला दयामाया नाहीये बिलकुल, पण चेंडू बघून त्या ठिकाणी जेलची संधी होती. चांगला जेल फिनिश केलाय. आणि इथे मात्र फलंदाज होईल तो बाद. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. दुसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय ओव्हर द वेस्ट साठी. फुलटॉस चेंडूवर 2 धावा मात्र धावून तर पूर्ण केल्या. फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी फटका फटकावला होता. दुर्वेशने मात्र खूप चांगला झेल तिथे फिनिश केला होता. पण बॅटिंग टीमने हा घेतलाय रिव्ह्यू ओव्हर द वेस्ट साठी. It's a fair delivery. Review lost and wicket. फलंदाज बाद होते. हेमंत बॅक टू डग आउट. षटकार मारला होता निश्चितच हेमंतने, पण त्यानंतर आपण बघतो विकेट मिळाली आहे. बॅटिंगसाठी जितेश येतोय नवीन फलंदाज जयेश. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. आपण लगेचच या 2 चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. प्रभाकर मडवे यांच्या शुभस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, देसाई आणि वाडेकर संघाचे. वाडेकर संघ या स्पर्धेमध्ये दीपदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या नावाने इथे खेळतोय. नांदिवलीचे महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पुढचा चेंडू समोर जयेश. अजून बाहेर निघतोय चेंडू. भरपूर लेग ब्रेक होतोय. पंचांनी इशारा केला वाईड बॉल. एक षटकानंतर धावसंख्या बघतोय निश्चित वाईट स्वरूपात इथे ऍड होईल. धावफलक 27. 27 धावा, माफक 27 धावा धावफलकावर आहेत या 4 षटकांच्या सामन्यामध्ये गौरीपाडा संघाच्या. इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट, बरीच अशी नावं आहेत अशा फटक्यांना. एकच धाव मिळते या चेंडूवर. आणि ज्याने चौकाने आपलं खातं उघडलं होतं तेव्हा आता स्ट्राईक मिळते शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. 28 लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरुवातीला मात्र यष्टीच्या मागे आता मात्र खेळाडू जास्त वाढवलेत, खास करून फाईन लेग मध्ये.
कारण त्याच ठिकाणी चौकार मारला होता फलंदाज स्ट्रायकिंगला आपण बघतो फलंदाज म्हणजेच केतनने. 28 धावा. पुन्हा फटका त्याच ठिकाणी बनवला त्याने लॉंग लेग मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये, आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. चौतीस धावा अंकित झाले धावफलकावर. हेमंतने बराच वेळ स्ट्राईक दिला होतं म्हणजे केतनला, आणि केतनने आता मात्र त्याचा फायदा उचलला स्ट्राईक एंडला आल्यानंतर. आणि आतापर्यंत एक चौकार षटकार मारला. वैयक्तिक 10 धावांची खेळी त्याने केली आहे. तर आपण टॉस कंप्लीट करूया नेक्स्ट मॅचचा. मी प्रभाकर मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ स्थापना टॉस करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपण बघितलं तर त्यांनी हॅट्रिकसाठी पारितोषिक लावलं आहे 1000 रुपयाचं. त्या प्रभाकर मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ स्थापना टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. वाडेकर त्याच्या विरोधात देसाई संघ. देसाई विरोधात वाडेकर. टॉस झाल्यानंतर निर्णय लगेचच कळवा. तर वाडेकर संघ म्हणजे जो या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय 35 टू विन या स्पर्धेमध्ये खेळतोय, म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या संघाने नाणेफेक जिंकले सिद्धूने, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या 5 षटकांच्या सामन्यामध्ये, आणि इन्व्हाइट केले बॅटिंगला ते देसाई संघाला. या पण आता सेकंड इनिंगमध्ये वळूया. 35 धावांचं लक्ष आहे. केसर संघासमोर धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे केला जाईल आपण या कॉमेंट बॉक्समधून या आपल्याच कल्याण नेतुलीचा आवाज ऐकूया आणि इन्व्हाइट करूया कॉमेंट बॉक्समध्ये प्रथमेश ठाकूरला. धन्यवाद. सर दुर्वेश ओपनिंग पर पाठवून द्या लगेच, विनंती आहे. तर चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला नवनाथ आणि गौरी शंकर गौरीपाडा विरुद्ध सामना आपल्याला पाहायला मिळतो. तो एका बाजूला गावदेवी घेसर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना वाडेघर जो या स्पर्धेमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेघर या नावाने उतरणार आहे. दुसऱ्या बाजूला वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई. आणि त्या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम वडवली बी. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक पहिला या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल हेमंत म्हात्रे. म्हात्रेने पहिल्या इनिंग मध्ये मारले चांगले, पण आता त्या धावांचा बचाव देखील करायचा. धाव संपला पहिल्या धावा अखेरीस आपण पाहिलं. धावसंख्या झाला धाव पडल्यावरती त्या 33 34 टार्गेट आहे. 34 झालेल्या आहेत. 35 टार्गेट असेल. 34 धावसंख्या झालेल्या आहेत. टार्गेट 35 धावांचा असणार आहे. सुरुवात झाली आहे. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंडचा कॉल. एकावरती समाधान मानावा लागेल. जस्ट अ सिंगल. आतिश पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर. अनेक
नामांकित स्पर्धामध्ये स्कोररची भूमिका आपण पाहत असतो. नितीन पाटील स्वागत आपलं देखील. ऑफस्टमच्या बाद शफल झाला होता नवनाथ. यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉंग लेग फाईन लेग मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, पण एकच हा विकेट मात्र मिळेल. बॉल तयार पुन्हा एकदा. हेमंत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर मधून बॉल मागे चालला तर बॅकवर्ड स्कोअर डायव्हर्ट होतो चेंडू. जातील उचलती फेकतील फिल्डर, तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 4 धावा धाव पटलावरती आपण पाहतो. हेमंत चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाचा देखील सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत त्याला माहिती आहे या ओव्हरमध्ये आपण कमीत कमी धावा दिल्या तर पुढील षटकांमध्ये सामना आपल्या बाजूने फिरू शकतो, ती संधी होऊ शकते मैदानामध्ये. शफल झाला तो ऑफस्टमच्या बाहेर. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळायचा. तो डॉट बॉलची समाप्ती झाली असती, पण तत्पूर्वी आपण पाहिलं तर यष्टांवरती कदाचित बॉल लागला की काय. येस, डेफिनेटली दुपारचं सत्र, कडक ऊन आणि त्यामध्ये सामना रंगतोय की काय हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय. कारण पहिल्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय ज्या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली ते आता एकमेकांच्या समोर आहे द्वितीय फेरीमध्ये. आणि या दुसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट मिळवली व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती आपण पाहतो हेमंत मात्र मिळवली विकेट. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्यात विस्फोटक फलंदाज दाखल झाला दुर्वेश मडवी. ज्या दुर्वेश मडवीने पहिल्या मॅच मध्ये थैमान घातला होता, 44 धावा बनवल्या होत्या. घेसरची रन मशीन सध्या मैदानामध्ये दाखल झाली. ही स्पर्धा दुर्वेशसाठी लकी राहिली, घेसरसाठी लकी राहिली. पण आज नशीब साथ देईल की नाही माहित नाही, पण स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतः खेळावरती विश्वास ठेवावा लागेल, आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. हेमंत शेवटचा बॉल आपल्या षटकातला घेऊन येतोय पुढे. फटका चांगला आहे, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे टेबल दुर्वेश. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 5. पाठलाग करायचा 35चा 5 झालेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 30 धावांची गरज. 30 रन रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. हितेश गायकवाड आणि सोन्या गायकवाड यांनी विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधा. आणि गोलंदाजाची जबाबदारी मयूरवरती सोपवली आहे.
ऑन साइडला आडव्या बॅटचा पटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जस्ट सिंगल, फक्त एकच धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलक स्कोरबोर्ड अगदी आपण पाहतो एकंदरीत 6 या आकड्यावरती. गेसर विरुद्ध गौरीपाडा. आता तरी आपण पाहिलं तर या दुसऱ्या डावात गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावात देखील पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या गोलंदाजीचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. लास्ट ओव्हर दीपच्या अगेन्स्ट जवळपास 14 धावांची वसुली झाली आणि त्या कारणास्तव धावफलकाला आकार मिळाला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये येतोय. सिंगल डायरेक्टेड, बाल बाल बचे. एक धाव घेण्याच्या नादात आता मला वाटतंय की दुर्वेश मडवीची विकेट मिळाली असती आणि जर ती विकेट मिळाली असती तर गौरीपाडा संघाने जल्लोष केला असता, कारण इम्पॉर्टंट विकेट आहे या मॅच मध्ये. सिंगल मिळते. धावसंख्या 7 वरती. 35 करायच्यात आणि आता मात्र अवघ्या 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन वारंवार बदलतंय. त्या बदलत्या इक्वेशनला अनुसरून बॅटिंग करावे लागेल. 28 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. अक्षय म्हात्रे सध्या जोडले जातात आमच्यासोबत कंट्रोल रूम मध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये पुढचा बॉल आणि यावेळेस देखील आपण पाहतोय रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. इट्स अ बॅलेट डिलिव्हरी. या पूर्वीच्या मॅच मध्ये 44 जेव्हा दुर्वेशने बनवलं त्यावेळेस रिव्हर्स फार चांगला खेळला होता, पण दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं लगा तो आबाद वरना बरबाद आणि त्यासाठी डीप मध्ये पॉइंट तैनात ठेवलाय दुर्वेशला. शफल झाला तो ऑफस्टम्पच्या बाहेर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. सिंगल मिळेल. फक्त एक धाव मिळते. बघा अजूनही या डाबात एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. मागील 10 चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये एकही चौकार षटकार ठोकता आला नाहीये गेसर संघाच्या फलंदाजांना. फार अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या अगदी विकेट वरती. जिथे पहिल्या 2 मॅचेस मध्ये धावांचा पाऊस पडला, आता या मॅच मध्ये एक लो टोटल मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना रंगलाय. पहिल्या 10 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धाबा पटलावरती. आडव्या बॅटला फटका सजवला अलॉंग दी कापेट. डीप मध्ये मिड विकेटला बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेवरती समाधान. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना माहित होतं टार्गेट आता आपल्या डोळ्यापुढे तितकं मोठं नाहीये. जरी आपला बॅट्समन कडून चुका झाल्या पण आता आपल्याला जबाबदारी स्वीकारायची आहे आणि त्या जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाला आपण पाहतोय. यापूर्वी हेमंतचं अवघ्या आपण पाहिलं तर 5 धावांचं षटक आणि आता 5 मध्ये 4 खर्च करत असताना गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फार एंड वरून मयूरला. व्हॉट ग्रेट बॉलिंग. मागील 11 बॉल मध्ये गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व या मॅच मध्ये प्रस्थापित केलंय. ओ फसवा चेंडू. दुर्वेश मडवीला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालाय आणि मागील 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 35 पाठलाग करायचा होता. 12 मध्ये फक्त 9 लागल्यात. येणारे आता 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 13 ची सरासरी प्रति षटका मागे राखायची आहे आणि आता मात्र आपण पाहतोय छोटीशी मीटिंग घेतली होती. पण विकेट वरती थांबू नका प्लीज. गौरीपाडा संघ विकेट वरती कोणताही खेळाडू चालू नका किंवा विकेटच्या बाहेर मीटिंग घ्या, आपली विनंती आहे. कारण सावंत सर बघा 3 दिवस आपण या विकेट वरती स्पर्धा खेळवणार आहोत. पंच
गोलंदाजी मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज रवी येस याच दरम्यान आपण पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला आज आपण अखंड भारतभर खेळताना पाहतो आणि त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते नांदिवलीचे उद्योजक तथा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी पुरस्कर्ते म्हणून यांची ओळख राहिली आहे आमचे महेंद्र दादा मात्रेचं आगमन झालंय त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेक अशा संघांना जे पुरस्कृत करतात आणि खुल्या गटातल्या क्रिकेटमध्ये देखील ऑल ओव्हर द इंडिया ज्यांचा संघ आपण पाहतो आमचे महेंद्रजी मात्रे यांचं आगमन झालंय नांदिवलीचे यशस्वी पुरस्कर्ते त्यांचं हार्दिक स्वागत आज वाडेगर संघाला त्यांनी पुरस्कृत केलेले आहे दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगर हा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल त्यांच्या विरोधामध्ये जय वागेश्वर देसाई रवी यांचा संघ आपण पाहणार आहोत थोडं धावफलकावरती नजर टाकूया मागील दोन्ही बॉलवरती दुहेरी धाव घेतली गेली धावसंख्या 13 वरती इक्वेशन बदललंय इक्वेशन वारंवार बदलतंय 26 करायच्या तर 4 मिळायला 22 करायच्या आहेत येणाऱ्या 10 चेंडू मध्ये ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट लेग मिस्टेक नशिबाची साथ लक फॅक्टर ऑन डीप पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मी म्हणे ना नशिबाचा चौकार आलाय 4 धावा डीप पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाचा चौकार मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीने धावा संख्येला आकार मिळतोय मी सुरुवातीला उल्लेख केला गेसर संघासाठी लकी ठरली स्पर्धा वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय एक्स्ट्रा रन आणि या स्पर्धेमध्ये मोठमोठे उलटफेर गतवर्षी गेसर संघाने केलेले आहेत ज्या प्रकारे यावर्षी पहिल्या मॅच मध्ये खाडी संघाला त्यांनी परास्त केलं त्याच प्रकारे गतवर्षी विपुल या संघाने खाडी संघाला परास्त केलं होतं आणि मात्र आपण पाहतोय विपुल गायकवाड यांचं देखील आगमन झालंय एक मिळाली दुसरीचा प्रयत्न 2 धावा एक पटल्या जातात धावसंख्या 2 ने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती धीरज आम्हाला माहिती येत आहेत 20 धावा होत आहेत 35 चा पाठला करायचा 20 झालेले आहेत 15 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक 8 बॉल 15चं इक्वेशन रवी वळतोय ओ द विकेट ड्राइव्ह केला पुन्हा एकदा काय सेन्सिबल अप्रोच नवत बॅटिंग करतोय 2 इथे देखील मिळू शकतात दुर्वेशच्या वेगाने धावावा लागेल 2 धावा इथे बघता बघता अंकित केल्या जातात व्हॉट एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट धावफलकाला पूर्णपणे बदलून टाकलं काया पलट केली या मॅच मध्ये या षटकानं अगदी आपण पाहतोय दुहेरी धावांवरती विश्वास ठेवला एक चौकाराला एक अतिरिक्त धाव मिळाली टोटल स्कोरबोर्ड वरती 22 35 करायचे आहेत म्हणजे आता 7-13 ची गरज टॅपिंग क्रिकेट सिंगल मेल नवनाथला स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची आहे कप्तान चले सीना तान कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका या मॅच मध्ये आपल्याला नवनाथची पाहायला मिळाली षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण एंड ऑफ द थर्ड ओव्हर 23 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण आता येणारे शेवटचे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 6 आणि विजयासाठी गरज असेल 12 धावांची 6 चेंडू 12चं समीकरण खेळपट्टीवरती मीटिंग होणार नाही या गोष्टीची नोंद घ्या विकेटच्या बाजूला येऊन आपण जी काही ग्रुप मीटिंग असेल ती करून घ्या प्रथमतः आता मीटिंग घेण्याचा वेळ राहिला नाहीये कारण मॅच आपल्याला सुरुवात करायची आहे मिथून येणार आहे गोलंदाजी मार्क मध्ये फार एंड वरून गोलंदाजी आता केली जाईल अगदी पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावला होता धावसंख्या खुंटली होती थांबली होती धावा संख्येवरती लगाम लावला होता पण आता धावा संख्येला मागील षटकामध्ये आकार मिळालाय आणि 14 धावा तब्बल वसूल केल्या गेल्या अगदी आपण पाहिलं तर 4 वेळेस दुहेरी धावा मिळाला एक अतिरिक्त धाव मिळाली एक सिंगल मिळाली आणि एक चौकार देखील इथे नवनाथच्या बॅटमध्ये आपण पाहिला सूरज फक्त बॅट घेऊन गेला नव्हता त्यासोबत एक मेसेज त्याने पोहोचवलाय आता मात्र त्या मेसेजचा त्या कानमंत्राचा किती फायदा होईल या मॅच मध्ये गेसर संघाला नवनाथला आणि दुर्विशला हे देखील पाहायचंय या मॅच मध्ये फार एंड वरून मिथून तयार शेवटचं आणि अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज विचारही केला नव्हता हा सामना इतका रंगतदार अवस्थेमध्ये जाईल पण येस डेफिनेटली मॅच रंगली आहे 6 बॉल 12 धावांची गरज आणि प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसला प्राधान्य दिले जाईल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमानुसार पंचांकडे पाहिलंही नाही जशी कॅच गॅदर केली तसं मैदान सोडलंय नवनाथ मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय या मॅचची मोठी विकेट इज गॉन
आपण मंचावरती या. प्रभाकर दादा मडवी देखील एन्जॉय करतात ही मॅच. आमचे दीपक दादा मात्रे, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र दादा मात्रे देखील एन्जॉय करतात. खरं तर अगदी आपण पाहिले त्यांनी पुरस्कृत केलंय या स्पर्धेमध्ये बाडेगड संघाला. त्यांचं देखील स्वागत. सामना रंगलाय 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 12 धावांची गरज. गतवर्षी सारखा उलटफेर केसर संघ करेल की आता आम्ही इतिहास बदलायला आलोय सांगून देईल गौरीपाडा संघ. सिंगल मिळाले, एका दाबेनं काही होणार नाहीये. पण स्ट्राईक वरती आता दुर्वेश मडवीला आपण पाहणार आहोत. लेफ्ट हँडेड बॅटर, ज्या फलंदाजानं 44 धावा मागच्या मॅच मध्ये कुठला विथ द बॅट अँड विथ द बॉल 1 विकेट. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. तोच गोल फलंदाज अगदी स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये थोडं स्ट्रगल केला त्याने. मागील 5 बॉल मध्ये फक्त 3 बनवल्या. पण स्वतःला सिद्ध करण्याची ही खरी वेळ आहे. प्रसिद्धी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पट्टावरती जर तुम्हाला मिळवायची आहे तर प्रथमतः ग्रामीण क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतोय, संघर्ष करतोय, लढतोय मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मडवी. येणारे बॉल शिल्लक असतील आता 4 आणि विजयासाठी 11 धावांची गरज या मॅच मध्ये. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवत आहात. चला गौरीपाडा संघ इतका वेळ लावून चालणार नाही. फिल्डिंग लगेच लावायची आहे, मॅचला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. फार एंड वरून गोलंदाज मिथून तयार. शफल झाला होता, शफल झाले याचा अर्थ असा नाही तुम्ही सफल व्हाल. रनआउटची संधी निर्माण झाली. लेझी अप्रोच, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. जास्त सिंगल, एकच धाव. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी मात्र या मॅच मध्ये 10 धावांची गरज असणार आहे. कोणी विचारही केला नव्हता. अवघ्या 35 धावांचा सामना या क्षणापर्यंत येईल, या सिच्युएशन मध्ये येईल, कोणी विचारही केला नव्हता. पण हेच तर क्रिकेट आहे. राजाचा रंकानं रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. अभूतपूर्व 16 या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निमित्त श्री तिसाई चषक 2026. 3 बॉल विजयासाठी 10 धावांची गरज. थांबून मारलाय ऑफ स्टंपच्या बाद शफल झाला, त्यानंतर सफल देखील झालाय. बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पंचाचा इशारा. 4 धावांसाठी चेंडू सीमा पलीकडे चौकार. येणाऱ्या उर्वरित चेंडूसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं बक्षीस असेल. विकास गायकवाड दादांकडून पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र समीकरण बदललंय, इक्वेशन बदललंय. विकेटचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये विकेट किती गमावल्या तर स्कोर आम्हाला माहिती देत आहेत 4 आणि आता विकेट किती गमावल्यात 2. म्हणजे विकेटच्या आधारावरती येणाऱ्या 2 बॉल मध्ये 5 धावाही चालतील. विकेटच्या आधारावरती येणाऱ्या 2 बॉल मध्ये 5 धावा देखील चालतील, लक्षात ठेवा. शेवटच्या बॉलवरती दीपच्या विरोधात आलेला षटकार आता महाग ठरतोय थोडा. कारण शेवटच्या बॉलवरती जर तो षटकार आला तर सामना संपला असता कदाचित. पण आता 2 बॉल 6 करायच्यात, 5 केल्या तरी देखील जिंकेल. चेक करायचंय षटकार एक चौकार. पंच 4च आहेत. ओके, 4 धाबा असतील. समीकरण बदललंय. बदललेले इक्वेशन डोळ्यापुढे ठेवून आता मात्र दीक्षितला देखील मैदानामध्ये तशी कामगिरी करावी लागेल. विथ द बॉल फार चांगली कामगिरी केली होती आणि आता ती जबाबदारी बॅटिंगच्या साह्याने त्याला पार पाडायची. 5 चालतील. ऑन साइडला भरपूर उंच लांबी तितकी मिळाली नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांनी लांबी देखील मिळाली. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना इथे जिंकला. चित्त थरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय गावदेवी केसर संघानं. मी उल्लेख केला गावदेवी केसर संघासाठी ही स्पर्धा लकी आहे. मोठमोठे उलटफेर गतवर्षी देखील केले आणि या वर्षी देखील हा मोठा उलटफेर गावदेवी केसर संघाने केलाय. सामना जिंकलाय केसर संघानं. वेल प्लेड, अभिनंदन केसर. आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण मैदानात गौरी शंकर गौरीपाडा संघानं. वेळेवरती तुम्ही उपस्थित राहिलात, चांगला संघर्ष केलात, त्याबद्दल आपल्या कौतुकाने आभार. नो डाऊट अबाउट सामनावीराचा किताब दिला जाईल ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि ऐन मोक्याच्या क्षणाला येऊन मोठे फटके देखील लगावले. या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर दक्षित ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
फिरकीचा माहेरकर वाडेकर संघ मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. मॅचच्या जशी सुरुवात येईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुर्तास मी छोटा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपण श्री तिसाई चषक 2026 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज टेनिस क्रिकेटचा. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धामध्ये यांचा आवाज दुमदुमतो आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकतोय. ऐकूया आवाज प्रसादजी परब सरांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती. थँक्यू.